नमस्कार श्रोते हो. आजचा विषय खूप सुंदर. समई. समई देवाजवळ दिवा लावण्यासाठी असते. समई प्रकाशित करून हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा केली जाते. भारतात बहुतांश कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते. छोट्याशा बंगली पुढे छोटंसं अंगण आहे, रेखाटलेली रांगोळी आहे, पानं फुलांनी सजवलेलं आहे, उदबत्तीचा मंद सुगंध आहे आणि दिव्याचा शांत प्रकाश. हे दृश्य मनाला कसं मोहून जातं. आई देवाजवळ आपल्या मुलाचं हित, समाधान, सुख, शांती मागत असते. तर समई देवघरात आपली काळजी वाहत असते. आपलं हित, सुख आणि आरोग्य ती मागत असते. अंतःकरणातील माणसाविषयीच्या वात्सल्याचा, जिव्हाळ्याचा, सात्विकतेचा, स्नेहाचा नंदादीप सदैव तेवत ठेवावा व सोज्वळ प्रकाशाने मानवी जीवन उजळून टाकावं, असा ही समई आपल्याला संदेश देते. ती काय म्हणते? असे न मी, नसे न मी, तरी असेल स्मृती मी. असे न मी, नसे न मी, तरी असेल स्मृती मी. देवघरातल्या देवापाशी उद्याचे हसू मागेल मी. आपल्या उद्याची काळजी वाहणारी ही समई देवघरात प्रकाशित होत असते. देवघरातल्या देवापाशी ती प्रकाशित होते. ही समई मुलीच्या विवाह प्रसंगी आई मुलीला रुखवतात देते. हेतू काय? तर मुलीच्या विवाह झाल्यानंतर सासरी देखील तिचं घर प्रकाशमय हो, ही उदात्त भावना त्यामागे असते. विशिष्ट रचना असलेला धातूचा उभा दिवा म्हणजे समई. समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे व सामर्थ्याचे प्रतीक आहे. ती देवघरातील गर्भगृह उजळवून टाकते. प्रकाश मंद असतो, डोळ्याला सुखवणारा असतो, शांत असतो. यामध्ये ती आपल्याला काय सांगते? मर्यादेत राहा, हे तिचं उद्दिष्ट असतं. त्या समईच्या प्रकाशात असलेला परिसर उदात्त व उच्च भावनेने भारावलेला असतो आणि ही भावना मनाला खूप मोठं सामर्थ्य देऊन जाते. आता निरांजन बघू. निरांजन म्हणजे पंचमहाभूत तत्वांनी युक्त स्थूल देह. जो काजळी धरत नाही तो निरांजन. निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह. निरांजन म्हणजे शुद्ध आणि निष्कलंक. आणि कापसाची वात म्हणजे कारण देह. जेव्हा ही वात पेटवली जाते तेव्हा भक्त आणि देव याच्यातील अंतर कमी होत जातं. वात स्वतःचा देह समर्पित करते व इतरांना प्रकाश देते. त्यामुळे परोपकार हे तत्व यामागे आधारभूत आहे असं समजावं. नंदादीप हा नवरात्रीमध्ये तेवत ठेवला जातो. तुपाचा नंदादीप तेज तत्वाचं प्रतिनिधित्व करतो. नंदादीपाच्या प्रकाशात दिसणारे गर्भगृह व देवाची मूर्ती किती प्रसन्न दिसते. त्याप्रमाणे नंदादीप मनात आनंद व शांतता निर्माण करतो. त्यामुळे घरात सुख व शांती नांदते. सणासुदीला व नवरात्राला वातावरणात तेजतत्वाचं प्रमाण अधिक आढळतं. म्हणून तेजतत्वाचं तरंग लहरी दिव्याकडे आकृष्ट होतात. तसेच ब्रह्मांडात प्रक्षेपित झालेले शक्तिवान शक्ती तत्वही या दिव्याकडे खेचले जाते. नंदादीप हा मातीचा असावा असं म्हटलं जातं, पण तो अखंड प्रकाशित असावा. नवरात्रात वायुमंडळ शक्तितत्वाच्या तेजाने भारलेले असते आणि सतत होत असणाऱ्या या दीपाच्या ज्योतीकडे, तेवणाऱ्या या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्वात्मक लहरी आकृष्ट होतात. या लहरींचे त्या वास्तूत सातत्याने संक्रमण होत राहते. म्हणून नवरात्रात अखंड दिवा लावतात व त्याचे संवर्धन करतात. दिवा व कापसाची वात यांचं नातंच काही वेगळं आहे. अखंड बलिदानाने आपलं जीवन ते सार्थकी लावत असतात. समयीची ही दैवी किरणं चहूबाजूंना पसरतात. पंचम ज्योती एकजुटीचा संगमच की ते जणू दाखवतात. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.